पहिलाच बॉल समोर ड्राईव्ह केला आपण पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडोय, पावर प्ले आहे आणि मिड ऑफ नाही लावलाय, डीप मध्ये लॉंग ऑफ लगाला. त्या अनुषंगाने प्रयत्न होतील, बॉल हवेत आहे आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र इथे झेल टिपत असताना आपण पाहतोय प्रतीश पाटील. पहिला धक्का कॅप्टन अक्षय होतोय बाद करत असताना. फुल टॉस बॉल, याला मात्र डिपॉझिट केलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल, पिक तर केला, फिल्डर आहेत तिकडे आणि इथे झेल मात्र पूर्ण होत असताना आपण पाहतोय. होत आहे तिला अजून आणि तो प्रयत्न होतोय, पंच केलाय समोर आणि काय घडलं पहा, बाउन्स बाग झालाय चेंडू. इझी कॅच होता, मात्र हातात न चिपकता उडून गेलाय सीमा पार आणि अतिशय महत्वाचा षटकार. फुलटॉस टाकला, इथे फटका फसलाय, पोहोचतील का गोलंदाज आणि पोहोचलेत यश मडवी आणि त्यांना मिळालं तर यश. षटकार मारणारा फलंदाज आपण पाहतोय आशिष म्हात्रे काय करतोय. पहिला चेंडू बघा स्विच करत असताना थर्डमॅन आतमध्ये होता, ते पाहिलं, ओळखलं आणि त्याच दिशेला टार्गेट केलं आणि अगदी प्री डिटरमाइंड हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज पुढे आले, फुलटॉस घेतलाय, डाऊन दी ग्राउंड बॉलला पाठवलंय, एका टप्प्याने चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं फ्लाय होतोय, येतोय तो चौकार. ओ पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पंच केला, नक्कीच गॅप शोधण्याचा प्रयत्न डीप कव्हर पॉइंटला. पियुष आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे 2 धावा निश्चित स्वरूपात पूर्ण झालेल्या आहेत आणि 2च धावा मिळतील, त्यापेक्षा काही नाही. 34 धावांवर धावफलक थांबलाय आणि 35 धावांचं आव्हान असेल ते एनसीसी उल्वे टीम समोर येणाऱ्या 24 बॉलमध्ये जर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचे. चला आपण टॉस साठी जाऊया, जिथे महेश स्पोर्ट्स अशी आपल्याला दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत, ती देखील 4 षटकांची पाहायला मिळेल. आणि आपण दुसऱ्या सत्राकडे जसे वळूया, कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन केलं जाईल. आपल्याला पुन्हा एकदा दीपक पाटील सरांचा सुमधुर आवाज उत्तरार्धासाठी ऐकायला मिळेल. अमनचा हा बॉल ड्राईव्ह केलाय, कव्हर्सला बीट करत बॉल चाललाय, लॉंग ऑफचा फिल्डर येऊन बॉल स्टॉप करेल, तोपर्यंत मात्र 1 रन. धावसंख्येचा श्री गणेशा होईल एनसीसी उल्वे संघासाठी. ओ कट केलाय बॉल, ओ पाकवा पॉइंट क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामधून चेंडू निसटलाय आणि बॉल सरळ थर्ड मॅन बॉलच्या दिशेनं 4 धावां करता 1 कम 4 पहिला चौकार. ओ यावेळेस मात्र झेल सोडल्यानंतर जखमेवर मीठ चोळणारा प्रतीश पाटीलच्या पॅटमधून षटकार. ओ आणखीन एक हार्ड हिट करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये राकेश. ओ वाडे रनआउटच्या स्वरूपामध्ये तिकडे मात्र फलंदाज बाद होईल. आडव्या पॅटर्न ऑन साइडला वळवलाय, मिड विकेटचा फिल्डर वेगाने धावत आलेत पुढे. सिंगल तर घेण्यात आले, दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेत, परंतु मध्येतच थांबले होते आणि आता मात्र कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये एकाला क्रीज सोडावी लागेल. धक्का लागलाय दुसरा. ऑन साइडला यावेळेस मात्र मोठी गॅप आहे, लॉंग ऑन मिड विकेट मधून बॉल ट्रॅव्हल झालाय, जाईल सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावां करता चौकार. अपील अपील पाहायला मिळते, लाऊड अपील आणि अपील मात्र स्वीकारले. लेग बिफोर द विकेट, पायचीत सापडला इकडे मात्र आणि धक्का लागेल निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे टीमला. फलंदाज बाद. ओ फुल टॉस आहे, वळवलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर, जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. एनसीसी उल्वे टीमचं टेन्शन दूर करणारा षटकार.
हो यावेळेस मात्र कवचला चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, बॉल निघालाय सरळ सीमा रेषेच्या दिशेनं 4 धावांकरता आणि आता मात्र स्कोर इज लेवल. फक्त एका धाबे पाहायला मिळते, परंतु आजच्या रात्रीमध्ये फार चांगला खेळ मात्र त्यांनी केला. इकडे मात्र बॉल हवेत आहे, पाहूया मिडॉनला संधी आहे आणि इकडे एक रन कंप्लीट करत सामना मात्र जिंकलाय तो निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे या टीमनं. अभिनंदन, वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. एनसीसी उल्वे, हार्ड लक टीम तरगर. विश यू ऑल द बेस्ट आणि वळूया आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे.